खंडणी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि या प्रकरणात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले शुक्रवारी सायंकाळी साताऱ्यात दाखल झाले आणि अनेकांना आश्चर्यचकित करून सोडले। ते पोलीस ठाण्यात हजर होतील अशी शक्यता होती, मात्र त्यांनी आपल्या समर्थकांसमवेत साताऱ्यात रॅली काढून पोलिसांनाच आव्हान देऊन टाकले। त्यानंतर ते पुणे मुक्कामी निघून गेले। दरम्यान या संपूर्ण घटनाक्रमांकानंतर उदयनराजेंच्या अनुषंगाने पोलिसांची भूमिका काय असणार याकडेही अनेकांच्या नजरा होत्या। त्यातच ते सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची ही चर्चा साताऱ्यात रंगली होती। तरीही त्यांनी आपली भूमिका अजूनही गुलदस्त्यातच ठेवल्यामुळे सातारा पोलीस दलही हतबल झाले आहे। दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी न्यायालयीन लढाईचा मार्ग अवलंबावा की पोलिसांत हजर व्हावे या अनुषंगाने त्यांच्या समर्थकांची बैठक होणार असल्याची चर्चा होती। त्या बैठकीकडे पोलिसांचे लक्ष लागून होते, मात्र ही बैठक झाली